डीजे कल्चर गावागावात पोरी नाचवण्याची स्पर्धा का लागली आहे? सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक श्रद्धा, उत्सव आणि गर्दी यासोबतच यंदाच्या उत्सवात डीजे कल्चर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. डीजेच्या तालावर वाजणारी गाणी, रंगीबेरंगी लाईट्स आणि त्यावर नृत्य करणाऱ्या तरुणी, त्यांच्या भोवती मोठ्या संख्येने जमलेले तरुण, असं चित्र काही मिरवणुकीमध्ये पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कोणाच्या मिरवणुकीत किती मोठा डीजे, किती आकर्षक लाईट आणि किती नृत्य करणाऱ्या तरुणी आहेत, याचीच जणू स्पर्धा लागल्याचं चित्र दिसून आलं. 1, 2, 3, मुंगळा, बाप तो बाप रहेंगा, टिंकू जिया, केसामंदी गजरा, लाडाचं शेट यांसारख्या गाण्यावर तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला. डीजेच्या मोठ्या आवाजात आणि जल्लोषात अनेक जण नाचताना दिसले. मात्र या सगळ्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या सण उत्सवाचं स्वरूप नेमकं कुठं चाललंय? नागपंचमीसारख्या पारंपरिक सणाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची जोड आहे. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सार्वजनिक उत्सवामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. दुसरीकडे अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी का होते, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. मनोरंजन, डीजे, नृत्य आणि सोशल मीडियासाठी व्हिडिओ यामुळे तरुणांमध्ये अशा कार्यक्रमांचं आकर्षण वाढतंय का, की गावोगावी उत्साह अधिक भव्य करण्याच्या स्पर्धा पारंपरिक स्वरूप मागे पडते? आज एका गावात सुरू झालेली पद्धत दुसऱ्या गावात पोहोचते आणि त्यानंतर आपल्या मिरवणुकीत यापेक्षा मोठं काय, अशी स्पर्धा सुरू होते. डीजे, लाईट, नृत्य आणि गर्दी याला उत्सवाच्या यशाचं मापदंड मानलं जातंय का, हा विचार करायचा विषय आहे. प्रश्न फक्त 32 शिराळ्यापुरता मर्यादित नाही. गावागावात वाढणाऱ्या डीजे कल्चरकडे आपण फक्त मनोरंजन म्हणून पाहणार आहात, की आपल्या सणाच्या बदलत्या स्वरूपावरही गांभीर्याने चर्चा करणार आहात? उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र उत्सवाचा आनंद, महिलांचा सन्मान, सार्वजनिक शिस्त आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख याचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच यंदाच्या नागपंचमीच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा समोर आलाय. सण मोठा की डीजे? परंपरा मोठी की दिखावा? आणि गावागावात सुरू झालेली ही नाचाची स्पर्धा नेमकी कुठे जाऊन थांबणार? धन्यवाद.